अर्ध्यातच बोललो भासू दे, 5 मिनिटं झोप काढतो आधी. मी चॅलेंज करतो बाई कुठल्याही प्री वर्कआउट ब्रँडला जो आजच्या वर्कआउट मध्ये मला स्टार्ट टू एंड सेम एनर्जी प्रोव्हाइड करेल. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे या जगात सगळ्यात घाणेरडा लेग वर्कआउट कोणाचा असेल तर आपल्या टॉम तात्यांचा. पण फक्त लेग वर्कआउटच नाही तर या राक्षसाचा बॅक वर्कआउट पण एवढा बेकार आहे ना भाई, 3rd डिग्री टॉर्चर आहे, साधं कामच नाही. 4-5 वेळा तरी आडवा झालो असेल जिम मध्ये मी. चल आज माझी अवस्था दाखवतो तुला. ओल्ड स्कूल बोलल्यावर वर्कआउटची सुरुवात नेहमी पुलअप्स पासूनच होणार, म्हणून मी पण दिले पहिले 3 सेट ताणून 15-20 रेपिटेशनचे. आता म्हटलं जरा दम घेता घेता पुढचा व्हेरिएशन बघतो. तिच्या आईचा गो, आजचा वर्कआउट बघून हातभर डांग फाटली बाई. कुठली अवदसा गाल्या निवडून घेतली देव जाणं. पुलअप्सचे 8 ते 10 सेट, रेपिटेशन पण नाही भाई, सेट. आज मरतोय मी बेंच स्टोक. 6व्या सेट पर्यंत मी अर्धा जमिनीत आणि अर्धा ढगात होतो. नारकात चाललो होतो की स्वर्गात देव जाणं. 7वा सेट मारायला गेलो, कोट नाही सांगणार भाई, जेम थेम 2 रेपिटेशन गेले फक्त. पूर्ण वर्कआउट मधला अर्धा टाइम तर माझा श्वास घेण्यात आणि सोडण्यातच चालला होता. एवढा हाय व्हॉल्यूम वर्कआउट आहे ना हा भाई, हात पण भरले तिच्या आईला. हे बघ शिरा बघ, नाश्ता करतच काय. त्यानंतर राक्षसाने मला आणलं लॅट पुल डाऊन मशीन. म्हटलं इथं तरी नेहमी सारखा शांतपणे वर्कआउट होईल, पण राक्षस मला सुखाने सेट मारून देईल तर हराम ना भाई. हा वर्कआउट म्हणजे एवढा घाणेरडा टॉर्चर आहे ना बॅक साठी. दुसऱ्या दिवशी पाठ नाही आखडली तर मला सांग, दुसऱ्या दिवसात जाऊ दे, इथं आता आडवा पडायला लागलो मी भाई. ज्यांना कोणाला वाटते ना त्याची बॅक स्ट्रॉंग आहे त्यांनी आजचा हा टॉम फ्लॅटचा बॅक वर्कआउट जसा मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय तसाच्या तसा फॉलो करूनच दाखवा भाई. घंटा कोणाला नाही जमणार तो, मी शपथ सांगतो, खोटा नाही सांगणार. 70% पण नाही करू शकलो मी. सेट मारूनच एवढा एक्झॉस्ट झालो होतो मी. आज पहिल्यांदा मला असं वाटत होतं की सेट बनवून द्यायला कोणतरी आज एक वेगळा पार्टनर पाहिजे होता. सेट मारूनच अख्खा जीव जायत होता, तो सेट बनवणार कधी. हे बघ, सेट बनवताना झोप आली. कसा बसा इकड तिकडचा ऑक्सिजन गोळा करून वेट ऍड केले आणि टी बार मारायला सुरुवात केली. टी बारचे टोटल 6 सेट मारायचे होते. मी पहिल्या सेटच्या आधीच खपलो होतो. प्रत्येक सेट नंतर मी 5 मिनिटं तरी नक्कीच बसलो असेल आणि आजचा वर्कआउट पूर्ण करायला मला मिनिमम 3 तास तरी लागले असतील. खड्ड्यात गेले ते 5-6 सेट मी फक्त 3च मारले भाई आणि माझी वेट काढायची घाई. वेट काढताना पण एवढा खपलेलो, अर्ध्यातच बोललो भासू दे, 5 मिनिटं झोप काढतो आधी. मी चॅलेंज करतो भाई कुठल्याही प्री वर्कआउट ब्रँडला जो आजच्या वर्कआउट मध्ये मला स्टार्ट टू एंड सेम एनर्जी प्रोव्हाइड करेल. टॉम तात्या म्हणाले चल चाना झाला, लो केबल रोचे 5 सेट मारायचे जातात तुला. मारू दे, बॅक नाही झाली तरी चालेल. मग डायलॉग वाटवला, साल्टी गेली तरी चालेल पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. अशा गावान खेचली वायर का नाही म्हण. मग परत त्याच्या आईला त्या कुसाटान दुखायला लागलं. मरो रुतबा पण जाऊ दे ना, साल्टी पण जाऊ दे, सिर सलामत तो पगडी 50. तात्या म्हणते तू काय पण पाचली पाड तिकडं, पण 5 सेट मारल्याशिवाय इथं हालाचं नाही. भावांनो मी तुम्हाला सांगतो नका चॅलेंज घेऊ, हा मस्करी नाही करत, यो खरंच राक्षस आहे. आज मलाच काय अवदसा सुचली काय माहिती. तात्या म्हणलं आता शेवटचा व्हेरिएशन आहे, फक्त 5 सेट. अरे भाई तुझ्या फक्त मध्ये माझा अख्खा जीव जाईल रे बाबा. कसे बसे 2 सेट पूर्ण मारल्याने बास केला भाई. खरं तर पोजिंग मारणे इतकं पण जीव नाही राहिलाय, तरी पण मी ट्राय करतो कारण भाई पंप एकदम तगडा आलाय. आजचा वर्कआउट भाई खरंच खूप घाणेरडा होता. मजा कमी आणि टॉर्चर जास्त होतं. मला माहितीये तुझ्या बुडात पण लय खाज आहे, तू तर ट्राय करणारच, सोबत मित्राला शेअर करून त्याची पण डांग मारणार. चला तुम्ही फॉलो करा, तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.